सत्तेला जे प्रश्न विचारू नये असे वाटते ते प्रश्न विचारणे म्हणजे पत्रकारिता. आणि तेच घडलं. एक पत्रकार, एक प्रश्न आणि संपूर्ण जगात सुरू झालेली अभिव्यक्ती स्वातंत्र्याची चर्चा. मे 2026 नॉर्वेच्या ओस्लोमध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा होता. सगळं ठरल्याप्रमाणे चाललं होतं. कॅमेरे होते, भाषण होतं, पण प्रश्न नव्हते. आणि तेव्हाच नॉर्वेजियन पत्रकार हेला लिंग यांनी संपूर्ण प्रोटोकॉल तोडत मोठ्याने विचारलं, मिस्टर मोदी, तुम्ही जगातल्या सर्वात स्वतंत्र मीडियाचे प्रश्न का स्वीकारत नाही? क्षणभर संपूर्ण सभागृह शांत झालं. हा फक्त एक प्रश्न नव्हता, हा होता पत्रकारितेचा आत्मा. सत्तेला आरसा दाखवण्याचं धाडस लिंग यांनी केलं. ह्या नॉर्वेतील डेगिशियन्स या वृत्तपत्र निर्भीड पत्रकार आणि भाष्यकार आहेत. त्या अनेक वर्षापासून राजकारण, मानवी हक्क आणि आंतरराष्ट्रीय विषयांवर आपली स्पष्ट आणि आक्रमक भूमिका मांडत आल्या आहेत. त्यांनी याआधीही जगातील अनेक नेत्यांवर कठोर टीका केली आणि भारताच्या संदर्भात विचारलेला हा प्रश्न जगभर व्हायरल झाला. कारण त्यांनी फक्त एका पंतप्रधानांना प्रश्न विचारला नव्हता, तर त्यांनी संपूर्ण जगाला आठवण करून दिली होती की लोकशाहीमध्ये पत्रकार हा फक्त कॅमेरामागचा माणूस नसतो, तो जनतेचा आवाज असतो. त्या ट्रोल झाल्या. स्पाय, विदेशी एजंट, प्रोपोगंडा जर्नलिस्ट त्यांना म्हटलं गेलं. त्यांच्या सोशल मीडिया अकाउंट सस्पेंड झाल्याचे दावे समोर आले, पण त्या थांबल्या नाहीत. आणि ठामपणे सांगितलं, सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारणं गुन्हा नाही, ते पत्रकारांचं कर्तव्य आहे. हेला लिंग यांनी वर्ल्ड प्रेस फ्रीडमच्या इंडेक्सचा उल्लेख करत जगासमोर माध्यम स्वातंत्र्याचा मुद्दा पुन्हा उभा केला. नॉर्वे पहिल्या क्रमांकावर आहे आणि भारत 157 क्रमांकावर असल्यास त्यांनी अधोरेखित केलं. त्यांच्या एका प्रश्नाने जगभर चर्चा सुरू झाली. पत्रकारिता म्हणजे सरकारची स्तुती की सत्तेला प्रश्न? खरी पत्रकारिता म्हणजे नेमकं काय? फक्त बातमी सांगणं असतं तर लोकशाही जिवंत ठेवणं असतं? हे त्यांनी दाखवून दिलं की अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे फक्त बोलण्याचा अधिकार नाही, तर भीती न बाळगता सत्यासाठी उभं राहण्याचं धाडस आहे. आणि कदाचित म्हणूनच आज एक नॉर्वेजियन पत्रकार जगभरातील लाखो लोकांसाठी प्रेरणा बनली आहे, कारण तिनं शांत राहण्यापेक्षा प्रश्न विचारणं निवडलं. धन्यवाद.